एक खूप कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे हेअरफॉलच्या बाबतीमध्ये की मास्टरबेशन किंवा सेक्स किंवा नाईटफॉलमुळे हेअरफॉल होतो का. एक लक्षात घ्या, मास्टरबेशन, सेक्स किंवा नाईटफॉल या तिन्ही गोष्टी पूर्णपणे नैसर्गिक आहेत, नॅचरल आहेत. त्याच्यामुळे हेअरफॉल होतो असं आजपर्यंत कुठेही सिद्ध झालेलं नाही. लोकांचा असा गैरसमज आहे की या 3 गोष्टींमुळे हॉर्मोनल चेंजेस होतात किंवा सिमेनमधून प्रोटीनचा लॉस होतो, या गोष्टीमुळे हेअरफॉल होतो. पण ॲक्च्युली या सर्व गोष्टींचा आणि हेअरफॉलचा काहीही संबंध नाही. कारण तुम्ही या तिन्ही गोष्टी नाही जरी केल्या तरी बॉडीमध्ये हॉर्मोनल चेंजेस हे होतच असतात. आणि हे हॉर्मोनल चेंजेस जेव्हा खूप जास्त प्रमाणात होतात आणि खूप जास्त कालावधीसाठी राहतात तेव्हा त्यामुळे हेअरफॉल होतो. ॲक्च्युली सेक्स किंवा मास्टरबेशन किंवा नाईटफॉल ह्या टेम्पररी गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा करता तेव्हा त्यानंतर हॉर्मोन्समध्ये थोडाफार फरक पडतो किंवा त्याआधी हॉर्मोन्समध्ये फरक पडलेला असतो, म्हणून तुम्हाला ती गोष्ट करण्याची इच्छा होते. पण या सर्व गोष्टी नैसर्गिक असल्यामुळे त्या गोष्टीचा आणि हेअरफॉलचा असं डायरेक्ट कुठलंही रिलेशन नाही. दुसरी गोष्ट, सिमेनमधून विटॅमिन सी, विटॅमिन बी, काही मिनरल्स आणि प्रोटीनचा लॉस होत असतो, पण तो एवढा मिनिमम असतो की त्यामुळे आपल्या केसांवर काहीच फरक पडत नाही. कारण तेच घटक आपण कितीतरी पटीने जास्त आपल्या आहारातून रोज घेत असतो. त्यामुळे या विटॅमिन्स आणि मिनरल्सच्या लॉसमुळे हेअरफॉल होणं हे अगदीच शक्य नाही, हे पूर्णपणे अशक्य आहे. त्यामुळे ही गोष्ट डोक्यामध्ये नेहमी क्लिअर ठेवा की स्त्री आणि पुरुषांमध्ये मास्टरबेशन, सेक्स किंवा नाईटफॉलमुळे हेअरफॉल होत नाही. त्यामुळे हेअरफॉलच्या भीतीचा तुमच्या सेक्स लाईफवर कोणताही फरक पडू देऊ नका. एक लक्षात घ्या, किती जरी हेअरफॉल झाला, मग ती स्त्री असो वा पुरुष असो, त्यासाठी खूप साऱ्या ट्रीटमेंट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि हेअर ट्रान्सप्लांटचा ऑप्शन तर नेहमीच आपल्याकडे असतो. त्यामुळे हेअरफॉलबद्दल अजिबातच चिंता करण्याची गरज नाही. कोणतीही ट्रीटमेंट, मग ती ट्रान्सप्लांट असो वा इतर कोणतीही ट्रीटमेंट, जेवढ्या लवकर तुम्ही सुरू कराल तेवढा तुम्हाला त्याचा जास्त फायदा होतो. अशाच दातांच्या आणि केसांच्या सर्व उपचारांसाठी तुम्ही सायबर चौक, कोल्हापूर इथे आम्हाला भेट देऊ शकता. माझं नाव आहे डॉक्टर अमित तानाजीराव सूर्यवंशी. खुश रहा, आनंदी रहा. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.